महाविकास आघाडीकडून युवकांचा महामेळावा जो आहे तो दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघामध्ये ठेवण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। स्वतः वरुण सरदेसाई जे आहेत त्या या युवक मेळाव्याला उपस्थित होते। वरुण सरदेसाई यांच्याशी आपण बोलणार आहोत। खरं तर काही दिवसांपूर्वी एक संयुक्तिक मेळावा घेतला गेला, त्यावेळेस देखील आपण फटकेबाजी केलेली होती। आता दक्षिण मध्य मुंबईतून तुमचे उमेदवार अनिल देसाई यांचं नाव चर्चेत असताना आज तुम्ही मेळावा घेताय। खरं तर राहुल शेवाळे यांचं बलाढ्य आव्हान त्यांच्या नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या 48 ठिकाणी आमचे हे मेळावे होणार आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असतील तिकडे युवासेना पुढाकार घेईल। काल दक्षिण मुंबईमध्ये झाला, आज दक्षिण मध्य मुंबईमध्ये होणार आहे। संध्याकाळी आज मुंबई उत्तर पूर्वमध्ये मेळावा आहे, 2 दिवसांनी मावळ रायगड, त्यामुळे असं सगळं कॅलेंडर आहे। आणि हा मतदारसंघ मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, इकडे जे काही मतदार आहे ते ठाकरेंचे, ते शिवसेनेचे आहेत। एका कुठल्या उमेदवाराची मक्तेदारी याच्यावर नाही। ते उमेदवार हे शिवसेनेच्या नावावर होते। उद्धव ठाकरे साहेबांच्या बॅनर म्हणजे त्यांच्या बॅनरवर उद्धव साहेबांचे, बाळासाहेबांचे, आदित्य साहेबांचे फोटो होते म्हणून मतं मिळालेली आहेत। आज आपण पाहू शकता लोकसभेला, विधानसभेला, महापालिकेला या तिन्ही निवडणुकीमध्ये उमेदवार वेगवेगळे असतात तरी शिवसेनेची मतं ही सतत सातत्याने सेम राहिलेली आहेत। हे एवढंच दाखवतं की ही सगळी मतं ही पक्षाची आहेत, ही ठाकरेंची आहेत। ती मतं यावेळी सुद्धा आम्हाला पडतील आणि मी तुम्हाला आज सांगतो भरघोस मतांनी या मतदारसंघामधून शिवसेनेचा उमेदवार हा विजयी होईल। आज तुमचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावरती थेट संसदेमध्ये टीका करणारे हेच राहुल शेवाळे होते, ज्यांनी दिशा सालियान प्रकरण जे आहे ते थेट संसदेत काढलेलं होतं आणि आदित्य ठाकरेंवरती टीका केलेली पाहायला मिळाली। आज त्यांच्याच तुम्ही मतदारसंघामध्ये येऊन आता तुम्ही तुमच्या उमेदवाराच्या संदर्भात प्रचार करतायत। यंदा रणनीती कशी असते? मीच नाही, आमच्या युवासेना प्रमुखांवर ज्यांनी अत्यंत खालच्या पातळीचे आरोप केले त्यांचा सूड उगवण्याकरता, त्यांचा बदला घेण्याकरता आज आपण पाहू शकता हजारो युवक, हजारो युवती या मेळाव्याला उपस्थित होते। प्रचंड गर्दी इकडे झाली। हा हॉल छोटा पडलेला आहे आणि त्यामुळे जेव्हा हे सगळे हजारो तरुण कामाला लागतील आणि यांच्या विरोधात प्रचार करतील तेव्हा यांना युवासेना, शिवसेना काय होतील याची आठवण होईल। खरं तर काल आशिष शेलारांनी देखील मुंबई भाजपच्या सर्वच नगरसेवकांची बैठक घेतली, माजी नगरसेवकांची। सर्वच मुंबईमधले खासदार निवडून आणण्याची जबाबदारी खरं तर या सर्व नगरसेवकांची आहे असं त्यांनी स्वतःच्या भाषणात वगैरे सांगितलं। आणि खरं तर आता महायुतीच्या संपूर्ण निवडणुकीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलामध्ये पूर्वी शिवसेनेला 3 मिळत होत्या जागा, भाजपला 3 मिळत होत्या, आता भाजपला 5 आणि शिवसेनेला अवघी 1 जागा मिळतात, असा काहीसा फॉर्म्युला। शिवसेना वगैरे काही नाही, शिवसेना ही आमचीच आहे। त्यांची जी काही आहे ती भाजपची सी टीम, डी टीम वगैरे ते आहेत। त्यांचे उमेदवार पण भाजपच ठरवणार, त्यांच्या जागा पण भाजपच ठरवणार, यांना विचारणार देखील नाही। ज्याला फारच कुमकुमी असेल त्याला सांगणार तुला हिंमत असेल तर कमळावर लढ। त्यामुळे आता ते दोन्ही जे पक्ष तिकडे गेलेले त्यांचं अस्तित्व हे महाराष्ट्रासमोर आलेलं आहे। त्यांची बार्गेनिंग पॉवर सोडा, त्यांची डिमांडिंग पॉवरसुद्धा उरलेली नाही आहे आणि त्यामुळे भाजप हे त्यांच्या पद्धतीने कशा रावणासारखं त्यांचं काम आहे हे आता ते अनुभव घेत आहेत। आणि मला वाटतं आशिष शेलार आज मुंबईचे अध्यक्ष आहेत, त्यांना त्यांच्या पक्षाचा प्रचार करण्याचा अधिकार आहे, त्यावर मला काही गैर वाटत नाही। आम्ही जसं काम करतोय तसं ते करतायत। पण मला वाईट एवढंच वाटतं की बाळासाहेबांचा फोटो लावून हे जे काही आम्हाला सोडून गेलेले लोक मिरवत आहेत ते आज बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणार असं जे वारंवार सांगतात ते आज ज्या पद्धतीने यांचे बूट चाटतायत ते पाहून अक्षरशः लाज वाटते। परंतु एकीकडे वरुणजी तुम्ही म्हणतायत की महायुतीकडनं सीट शेअरिंगचा फॉर्म्युला अजून ठरण्याचा बाकी आहे, परंतु वंचित देखील तुम्हाला ताटकळत ठेवते। सातत्याने वंचितकडनं अनेक फॉर्म्युले जे आहेत तुमच्याकडे येतात आहेत, तुमच्याकडनं अनेक प्रस्ताव वंचितकडे जात आहेत, त्यामुळे महायुतीचे देखील अधिकृत उमेदवार घोषित करण्याकरता वेळ होते असं वाटतं? नाही, बघा, महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असतील हे आमचे सगळे नेते ठरवतील, तो आमचा विषय नाही। पण ज्या आमच्या शिवसेनेच्या पारंपरिक जागा राहिलेल्या आहेत, ज्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला खात्री आहे की आम्ही लढतोय, त्या जागी आम्ही सगळे आत्ता मेळावे घेतोय। येत्या काही दिवसांमध्ये ते फायनल होईल, पण बऱ्यापैकी जागांवर मला वाटतं शिक्कामोर्तब झालेलं आहे। ज्या आमच्या पारंपरिक जागा आहेत त्या वास्तविकरित्या आम्हीच लढणार आहोत हे आम्हाला तसं त्याची कल्पना आहे। त्या माध्यमातून आता अवघे 1.5 महिना बाकी आहे, त्यामुळे आम्ही कामाला लागलो। उद्धव ठाकरेंचे दौरे आता सातत्याने प्रत्येक लोकसभा मतदारसंघ वाईज होताना पाहायला मिळत आहेत। काल उत्तर पश्चिमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे होते, या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंचा उद्धव साहेबांचा संपूर्ण महाराष्ट्र दौरा गेले 2 महिने सुरू आहे। या मतदारसंघामध्ये सुद्धा 10 दिवसांपूर्वीच त्यांचा दौरा झालेला आहे। ते प्रत्येक मतदारसंघामध्ये मुंबईतल्या शाखा भेट दौरा त्यांनी हाती घेतलेला आहे। काल त्यांनी उत्तर पश्चिममध्ये आमचे युवासेनेचे सरचिटणीस अमोल भैया कीर्तीकर यांचं नाव देखील घोषित केलेलं आहे। या मतदारसंघामध्ये त्यांचा एक दौरा झालेला आहे।
लवकरच त्यांचा दुसरा दौरा देखील होईल. आदित्य ठाकरे साहेबांचे सुद्धा 3 दौरे या मतदारसंघामध्ये झालेले आहेत. त्यांचे सुद्धा वेगळी यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे आणि त्यामुळे शिवसेनेच्या जास्तीत जास्त जागा आणि महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात याकरता आमचे प्रयत्न आहेत. अमोल कीर्तिकरांच्या नावाला कुठेतरी वाद जो आहे तो पाहायला मिळतोय. खरं तर संजय निरुपम म्हणतात की उद्धव ठाकरेंना परस्पर उमेदवार ठरवण्याची नियुक्ती कुणी दिली आहे, म्हणजे जबाबदारी. मला वाटतं संजय निरुपम असतील किंवा कोणी असतील, मी काय कोणाचा अनादर करू इच्छित नाही, पण उद्धव ठाकरे साहेबांबद्दल बोलण्या एवढं कोण मोठं आहे मला असं वाटत नाही. त्यामुळे ठीक आहे, ते काय बोलले त्याला काय फार महत्त्वाचं नाही. काल उद्धव साहेबांनी सगळ्या शिवसैनिकांना, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की अमोल कीर्तिकर आमचे उमेदवार असतील, आम्ही त्यांचा प्रचार करणार. आमचे तर सरचिटणीस आहेत, त्यामुळे आमची जबाबदारी आहे, त्यांना आम्ही विजयी करणार. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी आपल्याशी बातचीत करताना सांगितलं की हा दक्षिण मध्य मुंबई जो लोकसभा मतदारसंघ आहे हा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे इथे ठाकरेंचे मतदार जे आहेत ते अबाधित आहेत. त्यामुळे या ठिकाणी आमचाच उमेदवार जो आहे तो विजयी होईल अशी आशा जी आहे ती वरुण सरदेसाई यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुभाष अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.